नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो विद्यार्जन सायन्स अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मी प्रसाद आणि आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे एक छान अपडेट। हा अपडेट जो आहे तो सर्व विद्यार्थ्यांना एमएसटी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एक खुशखबरी जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये पसरलेली आहे की 2026ला जी एमएसटी सीईटी होणार आहे ती वर्षातून 2 वेळा होणार आहे। म्हणजे आपली जी बोर्डाची परीक्षा आहे त्याच्यानंतर होणारी जी एमएसटी सीईटी मार्च महिन्यामध्ये, त्याच्यानंतर लगेचच ही परीक्षा मे महिन्यात सुद्धा घेतली जाणार आहे। म्हणजे एकाच वर्षात एकाच महिन्याच्या गॅपने ही परीक्षा लगेच झाल्यामुळे ह्या संधीचा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे। आता ही जी बातमी आहे त्याच्यात दोन नाण्याच्या बाजू ज्या आहेत त्या समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। पहिली बाजू जी आहे की या परीक्षेसाठी अभियांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी बसतात, तर ह्या परीक्षेला जवळजवळ 6 लाख इतके उमेदवार जे आहेत ते बसतात। आता ही परीक्षा लगेचच बोर्डाच्या परीक्षेनंतर झाल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना तितकासा वेळ भेटत नाही या परीक्षेसाठी प्रिपरेशन करायला। त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा तिथे परफॉर्मन्स जो आहे तो आपल्याला कुठेतरी कमी होताना दिसतो। तर आता हीच संधी जर परत मिळाल्यामुळे त्यांना मे महिन्यात जो आहे तो अजून उत्तम प्रकारे जो त्यांचा परफॉर्मन्स आहे तो दाखवता येईल। ही झाली नाण्याची पहिली बाजू, जी की चांगली आहे आणि विद्यार्थ्यांसाठी त्याचा उपयोग विद्यार्थी कसा करून घेतात ह्याच्यावरती निर्भर आहे। आता नाण्याची दुसरी बाजू जी आहे ती समजून घेऊयात। ही परीक्षा 2 वेळा झाल्यामुळे कदाचित अशी सगळीकडे जी आहे ती बातमी पसरवली जाते की या परीक्षेचा कट ऑफ जो आहे तो खूप हाय जाण्याची चान्सेस आहेत। कारण की जे विद्यार्थी आहेत ज्यांना वाटतं की थोडासा आपला कट ऑफ जो आहे तो कुठेतरी आपले मार्क्स जे आहेत ते कुठेतरी खाली येतात आहेत, ते विद्यार्थी परत ही परीक्षा जी आहे ते अटेम्प्ट करतील आणि कदाचित त्यांना म्हणजे ज्या पहिल्या परीक्षेत मार्क पडणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त पडतील आणि कट ऑफ जो आहे तो हाय जाण्याच्या चान्सेस आहेत। त्यामुळे ही बातमी जरी एक संधी वाटत असली तरी ह्या बातमीला आपण खूप उघड्या डोळ्याने बघणं गरजेचं आहे आणि ह्याचा उपयोग व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे। आता तुम्ही ही बातमी बघून लगेच जाल एमएसटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, तर त्या वेबसाईटवर अशा पद्धतीची कुठलीही ऑफिशियल अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही आहे, पण ही अपडेट जी आहे ती लवकरच येईल। जसं की ह्या बातमीमध्ये म्हटलंय की यासाठी अधिकृत अधिसूचना अद्याप प्रतीक्षेत आहे। म्हणजे अजून प्रतीक्षेमध्ये आहे की अजून कुठलीही ऑफिशियल अपडेट आलेली नाही आहे। तर ह्या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी जो आहे तो एक चांगली संधी म्हणून उपयोग करा आणि एमएसटी सीईटीमध्ये भरघोस मार्क पाडा, ह्याच माझ्या शुभेच्छा। धन्यवाद।